नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, पिके हिरवीगार असली की मन कसे प्रसन्न होते, पण अचानक पिकांवर जेव्हा मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढऱ्या माशीसारख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होतो, तेव्हा मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडते। या किडी पिकांमधील रस शोषून घेतात आणि पिकांची वाढ थांबवतात। पण चिंता करू नका, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा दमदार कीटकनाशकाची माहिती घेणार आहोत जे या सर्व रस शोषण किडींचा नाश करते। ते कीटकनाशक म्हणजे बायर कंपनीचं कॉम्फिडर। तर शेतकरी मित्रांनो, कॉम्फिडर हे जगप्रसिद्ध बायर क्रॉप सायन्स या कंपनीचे एक अत्यंत लोकप्रिय आणि विश्वासार्ह कीटकनाशक आहे। जर आपण यातील टेक्निकल कंटेंट वर बोलायचं झालं तर यामध्ये इमिडाक्लोप्रिड 17.8% SEL घटक असतो। इथं SEL म्हणजे सोलेबल लिक्विड, म्हणजेच हे औषध पाण्यात पूर्णपणे आणि सहजपणे विरघळणारे एक प्रवाही कीटकनाशक आहे। हे निओनिकोटिनाइड या गटातील कीटकनाशक आहे जे किडींवर अतिशय जलद गतीने आणि प्रभावीपणे काम करते। आता समजून घेऊया कॉम्फिडर नक्की काम कसे करते। हे एक आंतरप्रवाही कीटकनाशक आहे। जेव्हा आपण पिकांवर याची फवारणी करतो तेव्हा हे औषध पानाद्वारे शोषले जाऊन संपूर्ण झाडापर्यंत पसरते। जेव्हा एखादी रस शोषक कीड या पानामधील रस शोषण्याचा प्रयत्न करते तेव्हा हे औषध त्या किडींच्या पोटात जाते। कॉम्फिडर थेट किडींच्या मज्जासंस्थेवर म्हणजेच नर्वस सिस्टमवर हल्ला करते। यामुळे किडींना लकवा होतो, त्यामुळे खाणेपिणे बंद होते आणि काही तासातच त्या तडफडून मरतात। शेतकरी मित्रांनो, कॉम्फिडर हे विशेषतः रस शोषक किडींसाठी बनवलेले आहे। मावा पानाच्या मागील बाजूस राहून रस शोषणाऱ्या या किडींवर अत्यंत प्रभावीपणे काम करते। तुडतुडे जे पानांच्या कडी लाल करतात आणि झाडांची वाढ रोखतात, त्यांच्यासाठी हे कॉम्फिडर एकदम मस्त काम करते। पांढरी माशी कापूस आणि भाजीपाला पिकांमधील सर्वात धोकादायक कीड, याच्यासाठी हे एकदम मस्त काम करते। फुलकिडे ज्यामुळे पाने आकसतात, चुरडामुरडा म्हणतो आपण त्याच्यासाठी पण हे चांगल्या प्रकारे काम करते। वाळवी व हुमणी जमिनीतून मुळांना लागणाऱ्या वाळवीच्या नियंत्रणासाठी ड्रिचिंगद्वारे याचा उत्कृष्ट रिझल्ट मिळतो। कोणत्या पिकावर वापरता येते। कॉम्फिडरचा सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण बहुतांश सर्व प्रकारच्या पिकांवर वापरू शकतो। नगदी पिके कापूस, ऊस, सोयाबीन, भाजीपाला, टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी आणि कांदा, फळबागा, आंबा, डाळिंब, लिंबूवर्गीय फळे, संत्री, मोसंबी, द्राक्षे, धान्य पिके, भात, गहू। थोडक्यात सांगायचं तर ज्या ज्या पिकांवर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव झालेला असतो तिथे तुम्ही कॉम्फिडरचा वापर बिनधास्तपणे करू शकता। कोणतेही औषध वापरताना त्याचे योग्य प्रमाण माहिती असणे गरजेचे आहे। कॉम्फिडरचे प्रमाण पिकाच्या आणि किडीच्या अवस्थेनुसार थोडेफार बदल होऊ शकते, पण साधारणतः प्रति लिटर पाणी 0.5 ते 1 मिली, 15 लिटर पंपासाठी 10 ते 12 मिली, एका एकरासाठी 100 ते 150 मिली औषध 150 ते 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यानंतर अवघ्या 24 ते 48 तासात तुम्हाला याचे जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळतील। आता प्रश्न येतो पावसाचा। कॉम्फिडरचा रेन फासण्याचा पिरियड। फवारणीनंतर 2 ते 3 तास पाऊस नाही आला तर हे औषध झाडामध्ये पूर्णपणे मुरते आणि नंतर पाऊस जरी आला तरी हे औषध धुवून जात नाही व त्याचा 100% रिझल्ट मिळतो। याचा प्रभाव पिकांवर साधारणपणे 10 ते 12 दिवसपर्यंत टिकून राहतो। अनेक शेतकऱ्यांचा हा असा प्रश्न आहे की कॉम्फिडर इतर औषधासोबत मिसळता येते का। तुम्ही कॉम्फिडर कोणत्याही चांगल्या बुरशीनाशकासोबत, टॉनिकसोबत किंवा खतासोबत मिसळून फवारू शकता। फक्त एक काळजी घ्या, हे औषध बोर्डो मिश्रण किंवा जास्त अल्कधर्मी औषधासोबत मिसळू नका। किंमत आणि पॅकिंग। हे औषध बाजारात 50 मिली, 100 मिली, 250 मिली, 500 मिली आणि 1 लिटरच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे। किमतीबद्दल बोलायचं झालं तर बाजारात किंवा कृषी सेवा केंद्रामध्ये याच्या 100 मिलीची किंमत अंदाजे 220 ते 250 रुपयाच्या आसपास असते आणि 250 मिलीची किंमत 500 ते 550 रुपयाच्या आसपास असते।
लक्षात ठेवा, किमती राज्यानुसार किंवा दुकानानुसार थोडीफार बदल होऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, ही होती बायर कॉम्प्रेडरबद्दलची संपूर्ण आणि अचूक माहिती. जर तुमच्या पिकांवर रस शोषक किडीचा अटॅक झाला असेल तर हे एक अत्यंत विश्वासार्ह आणि खात्रीशीर औषध आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खालील कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेतीविषयक अशाच नवनवीन माहितीसाठी रतन साम्राज्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही ग्रासिया कीटकनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर डाव्या साईडच्या व्हिडिओला क्लिक करा. जर तुम्हाला अँट्राकॉल बुरशीनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर उजव्या साईडच्या व्हिडिओला टच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. जय जवान जय किसान.